नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आपण स्टफ क्रॅब आणि स्टफ बांगडा फ्राय तेही हळदीच्या पानातले आणि या पद्धतीतले केलेले हे मासे खूप छान टेस्टला लागले, सगळ्यांना घरामध्ये आवडले। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। ही जी पद्धत दाखवलेली आहे ती अगदी सोपी आहे। आपण खेकड्याचा रस्सा, तसंच बांगडा फ्राय, बांगड्याचा सांबर असं आपण करतच असतो, पण जरा वेगळ्या पद्धतीने आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला खात्री आहे या व्हिडिओला तुम्ही नक्की चांगली प्रतिक्रिया आणि चांगला प्रतिसाद द्याल। अशा पद्धतीने तुम्ही कधी मासे केले आहेत का हे नक्की मला सांगा। आणि ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। व्हिडिओ नक्की शेअर करा। शेअर केल्यामुळे ही डिश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण इथे ओलं नारळ घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एक नारळ फोडला आहे आणि त्याची अर्धी वाटी मी इथे कापून घेतलेली आहे। लसूण घेतले आहे, आल्याचा छोटासा तुकडा घेतला आहे। लसूण मी अख्खी लसूणचा कांदा घेतला आहे, 4 मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर घेतली आणि ह्याचं वाटण आपण करून घेणार आहोत। तर पटकन आपण आता मिक्सर मधून हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। खूप सुंदर वास येतो ह्या वाटणाचा आणि जो लसूणचा फ्लेवर आहे तो ह्या डिश मेन इन्ग्रेडियंट ठरणार आहे बघा। तर सर्वप्रथम आपण जे वाटण केलेलं आहे त्याला आपण फोडणी करून घ्यायची आहे। तर 3 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे, गरम करून घेतलं आहे। गरम तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकले आहे। जिरे तडतडल्यावरती त्याच्यामध्ये केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला खमंग असा वास येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। हा मसाला म्हणजे आपल्या पूर्ण डिशचा आत्मा आहे। तर हा मसाला जर तुम्ही परफेक्ट बनवलात तर तुमची डिश खूप छान बनणार आहे, हे लक्षात घ्या। आणि आता आपण जरासे परतून घेऊयात। मंद आचेवरतीच परतायचं आहे, त्याच्यामुळे आपलं जे खोबरं वगैरे आहे ते करपणार नाही। तसंच लसूण आणि खोबरं थोडंसं ओलसर असतं, ते आपण थोडंसं ते आटवून घ्यायचं आहे त्याला। तर त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद वापरली आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये एव्हरेस्टचा गरम मसाला 1 चमचा आपण वापरणार आहोत। गरम मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात आणि आपण मिरची वापरल्यामुळे आपण इथे तिखट वापरणार नाहीये। जर तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही मिरची पावडर वापरू शकता 1 चमचा। तर इथे बघा खूप छान असा रंग आलेला आहे मसाल्याला आणि खूप छान असा खमंग सुद्धा भाजला गेला आहे। तो आपण आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्या भागातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथे आपण 2 बांगडे घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेऊन त्यांना असे कट करून घ्यायचे आहे की आपला जो मसाला आहे तो त्यांना पूर्णपणे व्यवस्थित लागणार आहे। तर आपण हळद, मीठ आणि तिखट पावडर असं आपण चोळून घेतलेलं आहे माशांना। त्यानंतर 1 चमचा कोकम आगळ आपण घेतला आहे आणि व्यवस्थित चोळून घेतला आहे माशांना बघा। आणि आपण 10 मिनिटं असंच मुरत ठेवायचं आहे। या प्रोसेसमुळे खूप छान असं ह्याला फ्लेवर येतो, पूर्णपणे मीठ मसाला त्याला व्यवस्थित आतमध्ये मुरला जातो। आणि आता आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे स्टफिंगसाठी तो याच्यामध्ये आपण फिल करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने जे आपण कापा हे केलेले काढलेले आहेत बांगड्यावरती त्या कापांमध्ये सुद्धा हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। हे बघा व्यवस्थित लेपण करतात त्याप्रमाणे आपण लेप लावून घ्यायचा आहे बांगड्याला। थोडासा आपला ह्या प्रोसेसमध्ये वेळ जातो, पण आपला जर एक मसाला बनलेला असेल व्यवस्थित तर आपण कितीही मासे अशा पद्धतीने बनवू शकतो। आणि त्याला आपण आपल्याला जर चांगला फ्लेवरचा आपल्याला काय खायचं असेल तर थोडीशी मेहनत आणि थोडासा वेळ आपल्याला द्यावाच लागतो। तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण माशाला आपण हे लावून घेतलेलं आहे वाटण। आणि यानंतर आपण एक हळदीचं पान घेऊन ते आपण वापरणार आहोत माशाला, त्याच्यामध्ये रॅप करणार आहोत। तर ह्या सीझनला सगळीकडेच हळदीची पानं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात। अगदी 4-5 महिने हळदीची पानं पावसाळा चालू झाल्यापासून ते दिवाळीनंतर 1-2 महिने सुद्धा ही पानं आपल्याला बघायला मिळतात। ती ताज्या स्वरूपात आपल्याला मिळतातच। त्यापासून सुद्धा जास्तीचे पदार्थ आपण खूप हळदीच्या पानांमधले करतोच, पण या पद्धतीने आपण बांगडा फ्राय तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल। तर हे बघा आता हे पान आपण घेतलं आहे स्वच्छ धुवून आणि माशाला आपण अशा पद्धतीने रॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा जो
माशाला लावलेला मसाला आहे तो बाहेर येणार नाही। तर हे बघा, हा एक मासा आपला बांधून आता इथे घ्यायचा आहे। आपला जो साधा दोरा असतो त्या दोऱ्यानेच बांधलेला आहे। बांगड्याला रॅप करून आपण हे कसं बांधलंय ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा। चारी बाजूने त्याला व्यवस्थित आपण बांधून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण दोन्हीही बांगडे याच्यामध्ये रॅप करून बांधून घेतले आहेत। आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। आता एका पॅन मध्ये आपण थोडं तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि कढीपत्त्याचं आपण एक दांडी पूर्णच्या पूर्ण तिथे घेणार आहोत आणि ती आपण या तेलामध्ये ठेवणार आहोत। यामुळे खूप छान फ्लेवर येतो माशांना। आता हे रॅप केलेले मासे आहेत ते आपण पॅन मध्ये ठेवूया। त्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपण मंद आचेवरती 10 मिनिटांसाठी आता हे एका साइडने भाजून घेतले आहेत। आता आपण ते पलटून घेऊयात। दोन्ही मासे पलटून पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी असेच भाजण्यासाठी ठेवणार आहोत। तर बघा, दोन्ही मासे आपले आपण पलटून घेतलेले आहेत। खूप सुंदर वास येतो। ह्या जी हळदीची पानं आहेत त्याचा खूप खमंग वास सुटलेला आहे किचन मध्ये। तर हे सुद्धा आपण आता 10 मिनिटांसाठी पुन्हा मंद आचेवरती भाजायला ठेवलेले आहे। यानंतर आपण खेकडा कसा स्वच्छ करायचा ते बघतोय। हे बघा, असं हे स्वच्छ करून घ्यायचंय। जी वरची लेयर असते ती पूर्ण काढून घेऊन त्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। हे बघा, त्यानंतर आपण एका कढईमध्ये खेकडा घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन हळद आणि मीठ टाकून आपण हा खेकडा 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहोत। कारण खेकडा शिजणं खूप महत्त्वाचं असतं। जर ते कच्चं राहिलं तर ते पोटासाठी अजिबात चांगलं नसतं आपल्या। तर हे बघा, खेकडा व्यवस्थित आपला आता शिजलेला आहे। आपण आता काय करायचं आहे, त्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे। गॅस बंद करून याला आपण आता काढून घ्यायचं आहे। या प्रोसेसमुळे खेकडा व्यवस्थित शिजला सुद्धा जातो आणि त्याच्यामध्ये मीठ सुद्धा व्यवस्थित आतपर्यंत पोहोचलं जातं। तर आता आपला हा खेकडा आपण थंड करून घेतला आहे आणि आता आपण काय करणार आहोत, त्याचं जे वरचं कवच आपण काढलेलं होतं ते स्वच्छ धुवून आपण घेतलेलं होतं। त्यामध्ये आपण आता हे जो आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे फिल करून झालं की आपण काय करणार आहोत, जो आपण खेकडा आहे त्याला सुद्धा आपण तसंच हे जे वाटण आहे ते लावून घेणार आहोत। हे बघा, ह्याला आपण आता साईडला ठेवूयात। आता खेकड्याला सुद्धा आपण व्यवस्थित हा मसाला गच्च दाबून भरून घ्यायचा आहे, व्यवस्थित लावून घ्यायचा आहे वरपर्यंत। आणि हा जो मसाला आहे त्याच्याने एवढी सुंदर टेस्ट येते या खेकड्याला। हे बघा, हे दोन्ही आपण ह्याला लावून घेतलेला आहे। जे कवच आहे त्याला सुद्धा लावलेला आहे आणि खेकड्याचा जो पोटाचा भाग आहे त्याला सुद्धा आपण लावून घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, ही जी कवच आहे ती वरती अशी पुन्हा ठेवायची आहे आणि आपण आता पुढची प्रोसेस करणार आहोत ती म्हणजे आपण केळीचं पान जे आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। केळीचं पान कडक असतं त्याच्यामुळे तो पूर्णपणे फोल्ड होत नाही आपण जेव्हा फोल्ड करायला जातो तेव्हा। तर असं गरम करून घेतलं की त्याला थोडासा नरमपणा येतो पानाला आणि त्यानंतर आपण ही पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तर हे बघा, हे पान आपलं आता थोडंसं नरम झालं आहे। आपण अशा पद्धतीने हा खेकडा त्याच्यामध्ये रॅप करून घेणार आहोत। तुम्ही नीट बघा कसं मी करते ते। आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेतला तरी चालतो, आपल्याला फक्त त्याला रॅप करून घ्यायचा आहे खेकड्याला। आता हे रॅप करून झाल्यानंतर आपण पुन्हा हे दोरीच्या सहाय्याने व्यवस्थित गच्च चारी बाजूने बांधून घेणार आहोत। तर जी आपण बांगड्यासाठी प्रोसेस केलेली होती तसंच याला सुद्धा आपण दोरीने बांधून घ्यायचं आहे। चारी बाजूने व्यवस्थित पॅक करायचं आहे जेणेकरून त्याचा जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही फ्राय करताना। तर हे बघा, हे व्यवस्थित बघून घ्या कसं बांधते येते। त्यानंतर आपण पूर्ण रॅप झाल्यानंतर दोरा गच्च बांधून घेणार आहोत। आपण आता 2 पद्धतीने बघितला आहे, म्हणजे आपण बांगडा बघितला तो आपण हळदीच्या पानांमध्ये पाहिला आणि आपण जे आता क्रॅब बघतोय, खेकडा बघतोय ते आपण केळीच्या पानामधला बघतोय। तर इथे 2 प्रकार आपले करून होत आहेत एकाच व्हिडिओमध्ये। मी 2 व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। बघा, ह्याला सुद्धा आपण आता बांधून घेतला आहे। त्यानंतर आपण सेम प्रोसेस करणार आहोत जी आपण बांगड्यासाठी केलेली होती। पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे तेल
5-6 लसूण पाकळ्या आपण त्यात टाकून कढीपत्त्याची डहाळी आपण त्यात टाकायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपण जो क्रॅब बांधून घेतलेला आहे, खेकडा बांधून घेतलेला आहे, तो लगेच ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मंद आचेवरती आपण हे भाजून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटं तुम्ही बघू शकता झालेलं आहे आणि आपण दुसरी बाजू आपण पलटून घेऊयात। ती सुद्धा आपण 10 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। आपले बांगडे आधीच तयार झाले होते, आपण 10-10 मिनिटं त्यांना दोन्ही बाजूनी फ्राय करून घेतल्यानंतर आपण खेकड्याची प्रोसेस केली होती। हे बघा, आपले हे बांगडे तयार आहेत भाजून आणि इथे आपण हे खेकडा ठेवलेला आहे। आता हे दोन्ही आपले तयार आहेत। आता आपण पुढची प्रोसेस काय करणार आहोत की हे बांगडे आता जे फ्राय झालेले आहेत ते आपण जे क्रॅब आपण ठेवलेला होता तो सुद्धा आपण बंद केलेला आहे गॅस त्याचा आणि एकत्र ठेवून इथे आपण एक कोळसा गरम करून घेतला आहे आणि तयार केलेल्या माशांना स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण ही प्रोसेस केलेली आहे। थोडंसं आपण तेल टाकून लगेचच धूर झाल्यावरती झाकण लावून घेतलं आहे। हे पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी ठेवलेलं आहे। आपला गॅस पूर्णपणे बंद होता हे लक्षात घ्या। आता आपले मासे खाण्यासाठी रेडी आहेत। आपण आता ही वाटी काढून घेऊयात साईडला आणि हे मासे सुद्धा आपण वेगवेगळे सर्व करून घेऊयात। एवढा सुंदर खमंग वास सुटलेला आहे, दरवळत आहे किचन मध्ये, काय सांगू तुम्हाला। तर आता आपण सुरुवातीला बांगडा घेऊयात, कसं झालंय ते आपण बघूयात आता एक एक करून। आता ह्यांना जे आपण दोरे होते ते कैचीने कापून घेऊयात। दोन्ही मासे आपण घेतले आहेत एका डिश मध्ये, सर्विंग प्लेट मध्ये आपण काढून घेतलेला आहे। आता हे दोरे आपण कट करून घेऊयात आणि आता तुम्ही बघू शकता एवढा सुंदर मासा फ्राय झालेला आहे, आतमध्ये एकदम त्याला क्रिस्पीपणा सुद्धा आलेला आहे आणि जो फ्लेवर येतोय तो कमालीचा आहे। तर इथे बघा, हा एक पहिला बांगडा आपण एक ओपन करून घेतला आणि त्यानंतर दुसरा बांगडा सुद्धा आपण ओपन करून घ्यायचा आहे। एवढे सुंदर फ्राय झाले आहेत ना हे मासे, हे बघा एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि जसे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनेच हे मासे तयार झालेले आहेत। दोन्ही मासे असे खमंग असे तळले गेलेले आहेत व्यवस्थित आणि त्याला हळदीच्या पानाचा एवढा सुंदर वास येतोय ना। यांना आपण आता कांद्याचे काप ठेवून सर्व करून घेऊयात। ही पहिली डिश आपली आता रेडी आहे खाण्यासाठी। मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने मासे नक्की करून बघाल। आता इथे आपण खेकडा सुद्धा सोडून घेणार आहोत, त्याचे जे दोरे वगैरे आहेत ते आपण कापून घेणार आहोत। सर्व करण्यासाठी आपण इथे केळीचं पान वापरलं आहे आणि आता हे जे दोरे आहेत ते आपण कापून घेऊयात आणि रिझल्ट बघा आता कसा आहे तो। एवढा तो खेकडा सुद्धा एवढा सुंदर भाजला गेलेला आहे आतमध्ये, त्याला छान असा रंग आला आहे बघा, खूप सुंदर असा केळीच्या पानाचा त्याला असा सुगंध येतोय। सॉफ्ट असा थोडासा वास असतो ना केळीच्या पानाला, तो किचन मध्ये पूर्णपणे दरवळतोय। आणि आता हे स्टफ क्रॅब आपलं रेडी आहे खाण्यासाठी। तुम्ही ते बघू शकता किती सुंदर फ्राय झाला आहे बघा। दोन्ही साइडने त्याला व्यवस्थित भाजला गेल्यामुळे त्याला क्रिस्पीनेस आलेला आहे। खूप छान पद्धतीने ही डिश सुद्धा आपली तयार झालेली आहे। खेकडा अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि याचं जे स्टफिंग आहे ते खूप छान लागतं। हे बघा, आता आपण हे वरचं कवच आहे ते काढून बघूया। खूप सुंदर असा वास येतोय बघा, त्या मसाल्याचं जे फ्लेवर आहेत असा मंद वास असा येतोय छानपैकी त्याला। आपण खेकडा सुरुवातीला शिजवून सुद्धा घेतलेला होता आणि जो आपण मसाला तयार केलेला होता तो सुद्धा आपण फोडणीने त्याला आपण तेलामध्ये परतून त्याचा सुद्धा कच्चटपणा आपण घालून टाकलेला होता आणि त्यानंतर आपण हे स्टफिंग केल्यामुळे अगदी सुंदर असं आपली ही डिश तयार झालेली आहे। भाजलं गेलं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित। तर आता दोन्ही डिश आपल्या तयार आहेत खाण्यासाठी। या सगळ्यांनी खायला खूप सुंदर अशा डिश तयार झालेल्या आहेत। नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही हे कसे मासे झालेले आहेत तुमचे सुद्धा। आता आपण बघूयात, हे बघा कसा पूर्णपणे आतपर्यंत हा बांगडा शिजला आहे। तुम्हाला दाखवते, हे बघा एका लेयर मध्येच तुम्हाला इथे कळेल किती छान झालेला आहे ते बघा। खूप सुंदर मासे तयार झाले आहेत। आता तुम्हाला मी दाखवते खेकडा पण आपला किती छान असा
भाजला गेलेला आहे आतमध्ये, खूप छान असा त्याला मसाला पण व्यवस्थित शिरला आहे आतपर्यंत। हे जे आतला जो मांसल भाग असतो तो पूर्णपणे व्यवस्थित शिजलेला आहे आणि जो मसाला आहे तो सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित त्याला कोट झाल्यामुळे व्यवस्थित लागला आहे सगळीकडे आणि त्याचा फ्लेवर आहा, खूप सुंदर असा झालेला आहे, एक नंबरच। तर आजच्या बनवलेल्या दोन्ही डिश तुम्हाला नक्की आवडल्या असतील अशी मी आशा बाळगते। इथेच आपण आता व्हिडिओ संपवूयात। सगळ्यांचे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आणि व्हिडिओला चांगला असा प्रतिसाद दिलात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन सुद्धा नक्की प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला या चॅनलवर येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।